भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढण्याची किंवा टरकल काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ही ट्रिक जर तुम्ही वापरले ना तर तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल. तर त्यासाठी मी इथं भाजलेले शेंगदाणे एका रुमालावरती टाकून घेतलेलं आहे. आता त्यानंतर रुमालाचे जे काही चारही कोपरे आहेत ना ते एका हातामध्ये असे धरून ठेवायचे आहे, बांधून ठेवायचे आहेत. दुसऱ्या हाताने इथं अशा पद्धतीने शेंगदाणे रगडायचे आहेत, जेणेकरून यातील जी काही साल आहे ती निघण्यास अगदी मदत होते आणि यामुळे ना शेंगदाण्याची साल किंवा ही टरकलं अगदी सहज निघतात बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचं आहे किंवा दुसरी सुद्धा ट्रिक तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. एखाद्या कपड्यावरती अशा पद्धतीने भाजलेले शेंगदाणे ठेवा आणि हाताने तळहाताने अशी ही शेंगदाणे इथं रगडून घ्यायचे आहे, ज्यामुळे शेंगदाण्याची साल अगदी सहज निघते. आता शेंगदाण्याची जी काही टरकलं निघलेली आहेत किंवा मोकळी झाली आहे ती कशी काढायची, तर झाऱ्यावरती अशा पद्धतीने शेंगदाणे टाका आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही सहज अगदी या ताटामध्ये झाऱ्याच्या इथं मदतीने शेंगदाण्याची जी काही टरकल आहे किंवा साल आहे ती अगदी सहज निघते. ट्रिक आवडली असेल तर लाईक करा.